नमस्कार. लोकाय न्यायास अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपण या कन्सेप्टच्या सिरीजमध्ये बघणार आहोत लोकशाही म्हणजेच डेमोक्रेसी. ओके, डेमोक्रेसी म्हणजे काय आहे, लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचे प्रकार कशा प्रकारचे असतात याविषयी आज आपण इथे माहिती घेणार आहोत. लोकशाही हा जो शब्द आहे किंवा गव्हर्नमेंटची ही जी सिस्टीम आहे ही संपूर्ण जगभरामध्ये जास्तीत जास्त प्रचलित अशी ही एक गव्हर्नमेंटची सिस्टीम आहे. मग याविषयी आपल्याला माहिती घेणं हे खूप गरजेचं ठरतं. जेव्हा आपल्याला लोकशाही म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो किंवा लोकशाहीचे प्रकार सांगा असा प्रश्न विचारला जातो किंवा सध्याच्या काळामध्ये म्हणजेच कंटेम्पररी टाइम्समध्ये समकालीन जो एक खूप मोठा डिबेट आहे किंवा एक विवाद आहे, वादविवाद आहे लोकशाहीला धरून, की खरंच आजची आपली जी लोकशाही आहे ती जशी आपण ठरवलेली होती किंवा जी थिओरेटिकल तिची संकल्पना आहे, ठीक आहे, थिअरीमध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीची खरी आजची लोकशाही आहे किंवा नाही, असेही बरेच प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा तुम्हाला मुलाखतीमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये त्याविषयी प्रश्न विचारले जातात, तुमचं मत तिथे घेतलं जातं. अशा वेळी आपल्याला लोकशाहीचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, ठीक आहे, याविषयी माहिती असणं खूप गरजेचं असतं. चला तर मग बघूयात डेमोक्रेसी. Democracy is a system of government where power is vested in the people. लोकांकडे सत्ता आहे, ठीक आहे. जेव्हा केव्हा आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये पॉवर हा शब्द वापरत असतो तेव्हा मराठीमध्ये आपण त्याला सत्ता असं म्हणत असतो. मग ही जी सत्ता आहे, राजकीय सत्ता आहे, लोकशाहीमध्ये कुणाकडे असते तर ती असते लोकांकडे. who rule either directly or through elected representatives. लोकशाहीमध्ये आपण काय करतो, एकतर प्रत्येकच व्यक्तीचा सहभाग असतो किंवा दुसरी गोष्ट कुठली असते की आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. सध्याचा जर आपण वातावरण बघितलं तर भारतामध्ये निवडणुकांचा हा जो खूप मोठा समारंभ आहे, समारोह आहे, आपल्यासाठी एक तो नॅशनल फेस्टिवल आहे, तो सुरू झालेला आहे. मग आपण काय करत आहोत तर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, आपणच रोजच्या जीवनातले प्रत्येकच निर्णय भारतातला प्रत्येकच व्यक्ती येऊन इथे घेऊ शकत नाही. ते पॉसिबल आहे का? नाही. मग अशा वेळी आपण काय करतो तर आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला आपण निवडून देत असतो. म्हणजेच काय झाला, तो आपला प्रतिनिधी झाला, लोकप्रतिनिधी. ओके, इट इज अ पॉलिटिकल सिस्टीम दॅट अपहोल्ड्स द प्रिन्सिपल ऑफ इक्वालिटी. ठीक आहे, लोकशाहीमध्ये कोणते प्रिन्सिपल्स आहेत, कोणती अशी मूल्य आहेत ज्यांच्या आधारावरती लोकशाही आज जगभरात प्रसिद्ध आहे किंवा प्रचलित आहे. सगळ्यात महत्वाचं आहे समानता, इक्वालिटी, फ्रीडम स्वातंत्र्य आहे, अँड पॉप्युलर सॉव्हरेंटी. पॉप्युलर सॉव्हरेंटी म्हणजेच काय आहे इथे तर सार्वभौमत्व. तर आता सार्वभौमत्व काय आहे किंवा इक्वालिटी आणि इक्विटी मधला काय डिफरन्स आहे हे आपण या अगोदरच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. फ्रीडम म्हणजे काय, इंडिपेंडन्स म्हणजे काय, हेही आपण इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, तर प्रचलित असण्यामागचं कारणच काय आहे लोकशाहीचं, तर लोकशाही आपल्याला काय प्रोव्हाइड करते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये समानता, दुसरं म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य आणि तिसरं म्हणजे त्यांचं सार्वभौमत्व, सॉव्हरेंटी. सॉव्हरेंटीचाच अर्थ काय होतो की इथे जेव्हा तुम्ही रूल करत आहात, म्हणजे आपला हा भारत देश आहे, भारत देश आपण लोक चालवत आहोत. आपल्या प्रस्तावनेमध्ये, आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच आपण ते सांगितलेलं आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आणि शेवटी आपण काय म्हणतो, हे जे संविधान आहे आम्ही ते स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजे हे संविधान जे आहे ते काय करत आहोत, आम्ही स्वतः बनवलेलं आहे, आमचं आहे आणि आम्ही त्याचं पालन करणार आहोत. ठीक आहे, मग हे जे सगळं जेव्हा चालत असतं, आपण आपला देश जेव्हा चालवत असतो तेव्हा आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारचे निर्णय घेतल्या गेला पाहिजे, कोणत्या प्रकारचे कायदे असले पाहिजे, कोणत्या प्रकारचे नियम असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण स्वतः ठरवत असतो. आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण आपला देश चालवत असतो. आपला देश चालवत असताना कुठल्याही प्रकारे इतर देशांचा किंवा कुठल्याही एंटिटीचा यामध्ये हस्तक्षेप होत नाही. यालाच आपण काय म्हणतो, सॉव्हरेंटी, सार्वभौमत्व. ओके, तर
डेमोक्रेसी, लोकशाही. लोकशाहीचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं राज्य आहे. ठीक आहे, मग याचे प्रकार कोणते कोणते आहेत हे आता आपण बघून घेऊयात. ओके, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी आहे, असे बरेच प्रकार इथे पडतात. टाइप्स ऑफ डेमोक्रेसी, बरेच टाइप्स आहेत. डायरेक्ट डेमोक्रेसी, ठीक आहे, प्रत्यक्ष लोकशाही. नंतर आहे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. ठीक आहे, आपण काय करत असतो ह्या प्रकारच्या लोकशाही पद्धतीमध्ये, तर आपले प्रतिनिधी निवडून देत असतो, रिप्रेझेंटेटिव्ह आपले ते असतात. तिसरं आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी. ठीक आहे, संसदीय लोकशाही. ठीक आहे, तर आता ह्या प्रत्येकाचा अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊ. डायरेक्ट डेमोक्रेसी ही जी संकल्पना आहे किंवा प्रत्यक्ष लोकशाहीची ही जी संकल्पना आहे, अथेन्स जे एन्शियंट ग्रीस होतो, ओके, प्राचीन ग्रीक देशामध्ये याची सुरुवात झालेली आहे. पण हे समजून घेताना आपल्याला हे पण माहिती पाहिजे की तेव्हाची जी राज्य होती, तेव्हाची जी लोकसंख्या होती, राज्यांचा जो आकार होता तो खूप लहान होता, तो खूप लिमिटेड होता. त्यामुळे तिथे जो काही निर्णय घ्यायचा आहे, त्यांच्या राज्याबद्दल त्यांना निर्णय घ्यायचा असेल किंवा जे काही लहान मोठे दैनंदिन जीवनातले त्यांना निर्णय घ्यायचे असतील, त्यावेळी काय करायचे तर सगळे लोक इथे एकत्र यायचे आणि तो निर्णय घेत असत. इथे प्रत्येक व्यक्तीची संमती, कन्सेंट इथे गरजेचा असायचा. प्रत्येक व्यक्तीचं मत इथं गृहीत धरल्या जायचं आणि म्हणून या प्रकारच्या डेमोक्रेसीला काय म्हटलं जातं, डायरेक्ट डेमोक्रेसी. प्रत्येकच व्यक्तीचा इथे सहभाग असतो. डायरेक्ट डेमोक्रेसी इज अ पॉलिटिकल सिस्टम वेअर सिटीजन डायरेक्टली पार्टिसिपेट इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. सिटीजन वोट ऑन लॉज, policy rather than electing representatives to do so on their behalf. लोकप्रतिनिधी निवडण्यापेक्षा लोक स्वतःच काय कायदे असले पाहिजे, काय नियम बनवायचे आहेत, कशा पद्धतीने एखादी पॉलिसी आपल्याला फॉर्म करायची आहे याविषयी ते स्वतःच निर्णय घेत असतात. This form of democracy was participated or practiced in Athens, where citizens gathered in assemblies to debate and vote on crucial issues. Today, examples of direct democracy can be seen in referendums and ballot initiatives. Okay? आजच्या काळामध्ये जर बघितलं तर डायरेक्ट डेमोक्रेसी हा जो प्रकार आहे किंवा डायरेक्ट डेमोक्रेसी जो आहे, जेव्हा रेफरंडम घेतला जातो, म्हणजे प्रत्येकच व्यक्तीला त्यांचं मत विचारलं जातं. रेफरंडम आहे, प्लेबिसाइट आहे, इनिशिएटिव्ह आहे, बॅलेट आहे, या सगळ्या गोष्टींमधून घेतल्या जातं. भारतामध्ये ही जी डायरेक्ट डेमोक्रेसी आहे तिचं जे प्रमाण आहे किंवा ती जर आपल्याला जर आज भारतामध्ये कुठे बघायला मिळत असेल तर ती आपल्याला बघायला मिळते ग्रामपंचायतीच्या स्वरूपात. ठीक आहे, ग्रामसभा, ग्रामपंचायत जी आहे ओके, इथे काय होत असतं तर आजही गावातली सगळी लोक इथे एकत्र येतात आणि त्यांच्या गावासाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इथे प्रत्येक व्यक्तीचं इथे मत मांडला जातो. आता हा जो पार्ट आहे हा थिओरिटिकल पार्ट आहे. बरेचदा तुम्ही असंही म्हणाल की नाही आमचं गाव खूप मोठं आहे आणि आजकाल तर अशा गोष्टी होत नाही. येस, ती रियालिटी आहे. पण जर ग्रासरूटला जर आपल्याला बघायचं असेल, जर डायरेक्ट डेमोक्रेसीचा एक झलक आपल्याला बघायची असेल तर ती आपल्याला आपल्या ग्रामसभांमधून बघायला मिळते. ओके, नेक्स्ट इज रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. ओके, जसं की या अगोदरही सांगितलेलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये काय होणार आहे तर आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत आणि आपल्यासाठी ते आपले निर्णय घेणार आहेत आणि आपण त्यांना आपल्या सहमतीने निवडून दिलेलं असल्यामुळे ते जो काही निर्णय घेतील, ते जो काही कायदे बनवतील, नियम बनवतील, तो आपण काय करणार आहोत, इथे मान्य करणार आहोत. आपण ऑब्लाइज्ड आहोत.
In a representative democracy, citizens elect representatives to make decisions on their behalf. These elected officials are responsible for proposing, debating, and voting on laws and policies that affect the entire population. This system allows for a larger population to participate in governance, as it is not practical for all citizens to directly vote on the every issue. Examples युनायटेड स्टेट्स मध्ये आहे, युनायटेड किंगडम मध्ये आहे, इंडिया मध्ये आहे, बरोबर. हे काही उदाहरणं झाले. जसं जसं मॉडर्न नेशन स्टेट ही जी संकल्पना आहे किंवा आपण बघतो की इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा झालं, ओके, त्यानंतर रॅपिड चेंजेस होत गेलेले आहे. लोकसंख्या वाढलेल्या आहेत. अगोदर जितके लहान देश होते, लहान राज्य होते, राष्ट्र होते, तसे राहिलेले नाही. प्रचंड मोठी इथे लोकसंख्या झालेली आहे. प्रचंड मोठे देश इथे तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की प्रत्येकच व्यक्ती लहान मोठ्या निर्णयांमध्ये इथे डिसिजन पार्टिसिपेट करू शकेलच असं नाही. हेच एक कारण नव्हतं, तर याच्या मागे बरेच कारण आहे. ओके, व्यक्तीची त्यामध्ये असलेली एक्सपर्टीज, बरोबर, त्या व्यक्तीला ज्या निर्णयावरती आपल्याला ठाम राहायचं आहे की जेव्हा त्या निर्णयापर्यंत पोहोचायचं आहे, असा निर्णय घेण्यासाठी त्या प्रकारचं ज्ञान आहे का, हेही गरजेचं आहे, बरोबर. त्यामुळे इथे प्रत्येकच व्यक्ती इथे पार्टिसिपेट करू शकणार नाही. आणि त्यामुळे आपण इथे काय करत असतो, तर आपले रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते इथे निवडून देत असतो. ओके, पुढचा जो प्रकार आहे, जस्ट अ मिनिट, पार्लमेंटरी डेमोक्रेसी. ओके, इन अ पार्लमेंटरी डेमोक्रेसी द लेजिस्लेचर, ओके, that is कायदे मंडळ, plays a central role in governing the country. The parliament elects the head of the government, known as prime minister, who then forms a cabinet and leads the executive branch. पार्लमेंट आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, संसद. ओके, संसदीय शासन पद्धती जेव्हा असते किंवा संसदीय लोकशाही पद्धती जेव्हा आपण म्हणतो, त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला काय लक्षात येतं, तर इथे जे गव्हर्नमेंट चालवणारे हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण असणार आहे, तर प्राईम मिनिस्टर असणार आहे. आणि ते कायदे बनवणार आहेत, लेजिस्लेचर, कायदे मंडळ. ओके, आणि मग ते पुढे काय करणार आहेत, जे एक्झिक्युटिव्ह ब्रांच आहे, कार्यकारी मंडळाला ते पुढे लीड करणार आहेत. ठीक आहे. दिस सिस्टम इज कॅरेक्टराइज्ड बाय अ फ्युजन ऑफ लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. फ्युजन आहे, एकत्रीकरण इथे केलेलं आहे कायदे मंडळाचं, कार्यकारी मंडळाचं आणि त्यांच्या असलेल्या पॉवर्स, त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्यांचं हे फ्युजन असणार आहे. ओके, where the prime minister and their cabinet must maintain the confidence of the parliament to remain in power. इथे काय गरजेचं असतं, प्राईम मिनिस्टर जे आहेत आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे यांनी नेहमी विश्वास टिकवून ठेवला पाहिजे. संसदेचा विश्वास त्यांनी टिकवून ठेवला पाहिजे, तरच ते इथे सत्तेत राहू शकतात. अन्यथा नो कॉन्फिडन्स, त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव मांडला जातो आणि त्यांना सत्तेतून बाहेर पडावं लागतं. ओके, इथे युके आहे, कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया सुद्धा याच प्रकारामध्ये आहे. ठीक आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे काय आहे, तर इथे संसदीय पद्धतीने लोकशाही चा वापर होतो किंवा आपण म्हणू शकतो एक्सरसाइज जी आहे लोकशाही ती अशा पद्धतीने केली जाते. ओके, नेक्स्ट इज प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी और प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण काय बघितलं, तर किंवा ज्याला आपण पार्लमेंटरी फॉर्म जेव्हा म्हणत असतो तेव्हा हेड ऑफ द गव्हर्नमेंट जे आहेत ते कोण असतात, इथे प्राईम मिनिस्टर असतात. दुसरं काय आहे की हे जे एक्झिक्युटिव्ह जे ब्रांच आहे म्हणजेच कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यामध्ये पूर्णपणे तफावत नसते. ठीक आहे, जी की प्रेसिडेन्शियल फॉर्म मध्ये असते. ठीक आहे, इथे प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी मध्ये इथे काय असणार आहे, तर कार्यकारी मंडळ आणि
कायदे मंडळ यांच्यामध्ये पूर्णपणे तफावत असणार आहे. ठीक आहे. इन प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी द प्रेसिडेंट सर्व ॲज बोथ हेड ऑफ द स्टेट अँड हेड ऑफ द गव्हर्नमेंट. संसदीय शासन पद्धती जेव्हा असते तेव्हा हेड ऑफ द स्टेट, ठीक आहे, राज्याचे हेड कोण असतात तर तिथे राष्ट्रपती असतात. पण गव्हर्नमेंटचे हेड कोण तिथे असतात तर ते असतात पंतप्रधान. पण प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीमध्ये हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट हे कोण असतात, राष्ट्रपतीच असतात. आणि यांच्याकडे जास्तीत जास्त एक्झिक्युटिव्ह पॉवर असतात, एक्झिक्युटिव्ह पॉवर त्यांनी होल्ड केलेले असतात. द प्रेसिडेंट इज डायरेक्टली इलेक्टेड बाय पीपल अँड इज इंडिपेंडेंट ऑफ लेजिस्लेचर. कायदे मंडळाच्या ते स्वतंत्र असतात आणि राष्ट्रपती प्रत्यक्ष लोकांकडून निवडून दिलेले असतात. एक्झाम्पल्स ऑफ प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी इन्क्लूड युनायटेड स्टेट्स. हे सगळ्यांना माहिती आहे, पॉप्युलर हे एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. त्यानंतर आहे ब्राझील, मेक्सिको, ही काही उदाहरणं आहेत. This system emphasizes the separation of power between the executive, legislative, judicial branches to prevent the concentration of authority. ही जी प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे यामध्ये ह्या ज्या तीनही ब्रांच आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था, ठीक आहे, ह्या यांची एकमेकांपासून फारकत झालेली असते असं आपण म्हणू शकतो. इंडिव्हिज्युअल त्या असतात, इंडिपेंडेंट त्या असतात. का? कारण कुठल्याही एका ब्रांचचं इथे जे महत्व आहे किंवा कुठल्याही एका ब्रांचमध्ये खूप जास्त ऑथॉरिटी येऊ नये यासाठी हा प्रकार आपण केलेला असतो. ठीक आहे. तर भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला, भारतामध्येही हे डिबेट खूप चाललेलं होतं की आपण कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था अवलंबली पाहिजे, प्रेसिडेन्शियल अवलंबली पाहिजे की पार्लमेंटरी संसदीय शासन पद्धती किंवा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपण घेतलं पाहिजे. अल्टिमेटली आपण काय केलेलं आहे तर इथे संसदीय शासन पद्धती जी आहे तिलाच आपण अडॉप्ट केलेलं आहे. आता याविषयीची जास्त माहिती आपण पुढे घेणारच आहोत. आता जेव्हा आपण डेमोक्रेसी हा शब्द म्हणत असतो किंवा डेमोक्रेसी विषयी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हाच आपल्याला हेही समजून घेणं गरजेचं आहे की मोबोक्रेसी काय आहे. ठीक आहे. आजकाल आपल्याला सगळ्यांनाच इंटरनेटचा जो ऍक्सेस आहे किंवा ज्या ठिकाणावरून आपल्याला माहिती मिळते असे असंख्य स्रोत आपल्या समोर इथे आहेत. त्यामुळे बरेच हे जे शब्द आहेत ते तुमच्या कानावरून कधीतरी गेलेले असणार आहेत किंवा त्यांचा नेमका अर्थ काय आहे तो माहिती नाही, किंवा बरेच वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला देशाची काय परिस्थिती आहे किंवा याच्यावरती वेगवेगळे प्रत्येक लोकांचे ओपिनियन तुम्हाला माहिती असतीलच. ठीक आहे. तर त्यातलाच एक किंवा डेमोक्रेसीच्याच एक प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर मोबोक्रेसी हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता मोबोक्रेसी म्हणजे काय की थोडक्यात जर सांगायचं झालं तर एखाद्या ठिकाणी खूप जास्त गर्दी जर जमली असेल किंवा खूप जास्त लोक जर एकत्र आले असतील तर आपण त्याला काय म्हणतोय की खूप मोठा मॉब आलाय. ठीक आहे, किंवा इथे मॉब जमा झालाय असं आपण जनरली म्हणत असतो. तर मोबोक्रेसी रिफर्स टू अ फॉर्म ऑफ डेमोक्रेसी वेअर मेजॉरिटी ऑर द मॉब रूल्स ऑफन विथ डिसरिगार्ड फॉर द राइट्स अँड इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज ऑर इंडिव्हिज्युअल्स. ओके. मोबोक्रेसी म्हणजे काय तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जे मेजॉरिटेरियन आहेत किंवा जे मेजॉरिटी असलेली जी लोक आहेत ती इथे मायनॉरिटीजचे जे हक्क आहेत किंवा इंडिव्हिज्युअलचे जे हक्क प्रत्येकाला असले पाहिजे, जी ज्या प्रकारची लिबर्टी तिथे असली पाहिजे ती त्यांना तिथे मिळत नाहीये. कारण जरी लोकशाही हा प्रकार असेल किंवा लोकशाही जरी त्या एखाद्या देशात असेल तरी सुद्धा ज्यांची संख्या कमी आहे, ओके, त्यांना आपण म्हणतो मायनॉरिटी, अल्पसंख्याक. असे हे अल्पसंख्याक जे लोक आहेत त्यांचे जे हक्क असणार आहेत, त्यांच्या इंटरेस्टसाठीच्या ज्या काही गोष्टी असणार आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जातं. कुणाकडनं केल्या जातं? जे मेजॉरिटीमध्ये आहे त्या लोकांकडनं केल्या जातं. आणि अशा वेळी मग हा जो ट्रू फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आहे तो इथे राहत नाही आणि त्याला आपण मोबोक्रेसी असं म्हणतो. It is characterized by the tyranny of the majority
where the passions and whims of masses override reason and rule of law. हे इथे खूप जास्त महत्वाचं आहे. पॅशन्स अँड विम्स ऑफ मासेस ओव्हरराईड. काय ओव्हरराईड करत आहेत? इंटरेस्ट अँड रूल ऑफ लॉ, इंटरेस्ट ऑफ पीपल, कायद्याचं जे राज्य आहे. ठीक आहे, लोकशाही जेव्हा म्हणतो आपण तेव्हा कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ इथे येत असतं. पण मोबोक्रेसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी फाटावर मारल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टींकडे इथे बघितल्या जात नाही. मेजॉरिटी ऑफ लोकांना काय वाटतं आहे त्यानुसार इथे गोष्टी होत असतात. मग त्या लॉंग टर्म मध्ये देशासाठी किंवा त्यांच्यासाठी सुद्धा फायद्याच्या असतीलच हे इथे सांगता येत नाही. ओके, मोबोक्रेसी कॅन लीड टू अ सप्रेशन ऑफ डिसेंटिंग voices, the trampling of minority rights and the destabilization of democratic institution. यामुळे आपण काय बघितलं, जे इंडिव्हिज्युअल राईट्स आहे तेही कर्ब होणार आहेत, मायनॉरिटींकडे दुर्लक्ष होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो पाया असतो डेमोक्रेसीचा, जो पाया असतो लोकशाहीचाच, तो इथे बिघडायला सुरुवात होते. इट इज अ डिस्टॉर्शन ऑफ true demographic or democratic principles and can ultimately undermine very foundation of free and just society. सगळ्यात महत्वाचं इथे हे आहे, फ्री अँड जस्ट सोसायटी. स्वतंत्र आणि न्याय्य समाज जो आहे तो इथे तयार होत नाही किंवा त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने खरी डेमोक्रेसी, खरं लोकशाहीचं राज्य असलं पाहिजे ते होत नाही. आता मोबोक्रेसीमध्ये आपण काय बघितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर टायरनी ऑफ मेजॉरिटी. तर जे.एस. मिल नावाचे हे जे एक फिलॉसॉफर होते, ठीक आहे, पॉलिटिकल थिंकर होते, यांनी तेच सांगितलं होतं. ही सगळ्यात महत्वाचं त्यांचं योगदान जे आहे ते त्यांचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन यावरती त्यांनी इथे खूप भर दिलेला आहे. ठीक आहे, असं म्हटलं जातं जर कुणी ट्रू लिबरल जर कुणी असेल, खरंच जर उदारमतवादी कुणी असेल तर ते आहेत जे.एस. मिल. तर जे.एस. मिल हे म्हणतात की जसं 100 व्यक्ती आहेत किंवा त्यापैकी 99 व्यक्ती एका व्यक्तीला काहीतरी सांगत आहे आणि त्या 99 व्यक्तींचं एका व्यक्तीला ऐकावंच लागत आहे, तर हा अन्याय आहे. ठीक आहे, तसंच एकच व्यक्ती 100 लोकांना सांगतो आहे, एकच व्यक्ती तर 99 लोकांना काहीतरी सांगतो आहे, हा सुद्धा अन्यायच आहे. ठीक आहे, पण आपल्याला इथे प्रत्येक व्यक्तीला त्याचं म्हणणं काय आहे हे मांडू देणं गरजेचं आहे. कारण भाषा, आपण जे बोलतो आहे, ही एक अशी क्वालिटी आपल्या ह्युमन बिंग्सला, आपल्या मानवांना जी मिळालेली आहे ती इतर कुणालाही मिळालेली नाही. आणि सत्य जे आहे, जे ट्रूथ आहे, ते कुठूनही इमर्ज होऊ शकतं, ते कुठूनही येऊ शकतं. अगदी एखादा वेडा माणूस आहे तोही चालता चालता काहीतरी खरं बोलून जाऊ शकतो. त्यामुळे इथे प्रत्येक व्यक्तीचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं इथे खरं तर गरजेचं आहे. ठीक आहे, आणि दुसरी जी गोष्ट होती, त्यांनी भारतासारख्या देशामध्ये लगेच लोकशाही आणावी किंवा नाही यावरती त्यांची जोराशी द्विधा मनस्थिती होती किंवा ते थोडेसे डाऊटफुल होते. ठीक आहे, तर त्यांना रिलक्टंट डेमोक्रेट, नाखुश लोकशाहीला सपोर्ट करणारा व्यक्ती, ठीक आहे, नाखुश लोकशाहीवादी असंही म्हटलं जातं. रिलक्टंट होते ते थोडंसं, ते प्रत्येकच ठिकाणी लोकशाही आली पाहिजेच याच्या विरोधात होते. ते असं का करत होते किंवा असा त्यांचा विचार का होता, तर त्यांचं हेच म्हणणं होतं की इथे टायरनी ऑफ मेजॉरिटी, हे जे संख्येने जास्त असणारी लोक आहेत, ते जे मायनॉरिटीजला त्यांनी इथे त्यांच्या हक्कांवरती गदा येऊ नये किंवा त्यांना सप्रेस करू नये म्हणून ते प्रत्येकच ठिकाणी लगेचच डेमोक्रेसी इंट्रोड्यूस करावी या मताच्या ते विरोधात होते. ठीक आहे, तर हे होतं मोबोक्रेसी विषय. नेक्स्ट इज हायब्रिड डेमोक्रेसी. हायब्रिड डेमोक्रेसी म्हणजे काय? Hybrid democracy is a political system that combines elements of different democratic models, blending direct and representative forms of governance.
It aims to harness the strengths of multiple approaches to enhance citizen participation and government accountability. ओके, हायब्रिड आहे म्हणजेच काय आहे की कुठल्याही एका प्रकारची ही लोकशाही इथे नाही. लोकशाहीचे जे विविध प्रकार आहेत त्यानुसार त्यांचं फ्युजन करून त्यांचं एकत्रीकरण करून इथे राज्य चालवलं जातं. ओके, तर कुठलाही एक फॉर्म हा परफेक्टच आहे किंवा प्रत्येकच ठिकाणी तो सूटच होईल असं नाही. तर बऱ्याच हे जे आतापर्यंतचे आपण प्रकार बघितलेले आहे त्यांचं एकत्रीकरण करून इथे राज्य चालवलं जातं. In a hybrid democracy, citizens may directly vote on certain issues while also electing representative to handle other matters. This flexibility allows for a more nuanced and responsive democratic process tailored to the unique needs and preferences of the population. ओके, तर इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जसं की आपण भारतातही बघतो, लोकल लेवलला जे डिसिजन घ्यायचे असतात ते आपण डायरेक्ट डेमोक्रेसी आहे, सगळे लोक गावातले एकत्र येत आहेत. ग्रामपंचायतींमध्ये बघितलं, जसं जसं हा स्तर वाढत जातो तसं तसं आपण आपले लोकप्रतिनिधी आहेत, उमेदवार आहेत ते आपण निवडतो. ठीक आहे, ज्या आपल्या निवडणुका होतात, काही प्रत्यक्ष निवडणुका होतात, काही अप्रत्यक्ष पद्धतीने होतात. जसं की आपले राष्ट्रपती आहे, लोकांकडून जरी निवडून दिलेले असेल तरी पण आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे, आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते इथे राष्ट्रपतींना निवडतात. ठीक आहे, तर इथे ह्या सगळ्या गोष्टींचा ब्लेंड आहे आणि ह्या ब्लेंडलाच म्हणलं जातं हायब्रिड डेमोक्रेसी. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे ग्रासरूट डेमोक्रेसी. हा शब्द बऱ्याचदा आपल्याला ऐकण्यात येतो आणि बऱ्याचदा आपण काय करत असतो, हा शब्द वापरतही असतो. Grassroots democracy is a form of political participation where citizens directly engage in decision making process at the local level. इथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. Then what is the difference between direct and grassroots democracy? डायरेक्ट डेमोक्रेसी मध्ये काय आहे तर इथे प्रत्येकच राज्याविषयी घेतला जाणारा जो निर्णय आहे तो सगळे लोक एकत्र येऊन प्रत्येक वेळी तेच घेणार आहेत. ग्रासरूटला आपण काय म्हणत आहोत की जे लोकल लेवलचे आहेत, ठीक आहे, अगदी गावापासूनचे जे निर्णय आहेत, गावामध्ये जे निर्णय घेतले जाणार आहेत, थोड्याशा छोट्या नगरामध्ये जे घेतले जाणारे निर्णय आहेत ते इथे लोकांकडनं घेतले जातात. ओके, इट एम्पॉवर्स communities to identify and solve their own problems, fostering a sense of ownership and civic engagement. बघा, लोकल लेवलचे जे प्रॉब्लेम असतात ते त्यांनाच माहिती आहे की त्यांना काय इश्यू आहेत. ठीक आहे, त्यामुळेच आपण काय केलेलं आहे, नीती आयोग इथे स्थापन केलेला आहे. नीती आयोगाचं जर आपण बघितलं तर त्यांचा मोटो जो आहे किंवा त्यांचा जो अप्रोच आहे ते काय सांगतात, नीती आयोगाचा अप्रोच काय आहे, बॉटम अप अप्रोच आहे. ओके, बॉटम अप, खालून वरती आपण जात आहोत. ओके, तर म्हणजेच इथे काय आहे की जे लोकल लेवलचे जे प्रॉब्लेम असणार आहेत ते तिथल्या लोकांना माहिती आहेत. ओके, आणि त्याच्यावरचं जे सोल्युशन असणार आहे ते तिथे खूप चांगल्या पद्धतीने ते काढू शकतात. आणि अशा वेळी त्यांची एंगेजमेंट असणं, त्यांनी स्वतः ह्या डिसिजन मेकिंग मध्ये त्यांना जे इश्यू होत आहेत, त्यांना जे प्रॉब्लेम होत आहेत ते सॉल्व्ह करण्यामध्ये इथे त्यांचं पार्टिसिपेशन जर राहिलं तर ते त्यांच्यासाठीही आणि ओव्हरऑल सोल्युशनसाठीही किंवा जे आपल्याला डेव्हलपमेंट तिथे करायची आहे त्यासाठी ही फास्ट ट्रॅक वरती जाणारी ती प्रोसेस आहे. ठीक आहे, तर यामुळे सिविक एंगेजमेंट, लोकांचं सामाजिक जीवनामध्ये जी एंगेजमेंट आहे किंवा त्यांचं जे प्रतिनिधित्व असलं पाहिजे, जो सहभाग इथे असला पाहिजे, तोही ग्रासरूट डेमोक्रेसीमध्ये नक्कीच वाढतो. Rather than relying solely on elected representatives, grassroots democracy encourages people to actively shape their neighborhoods, towns and cities through town halls, community boards and participatory budgeting initiative. बरोबर की नाही? जसं सांगितलं की जरी तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत तरी सुद्धा ते लोकप्रतिनिधी खूप मोठ्या एका विभागासाठी असणार आहेत.
त्यांची जी टेरिटरी आहे ती खूप मोठी असणार आहे. ओके, अशा वेळी लोकांनीच इथे एकत्र येऊन त्यांच्या कम्युनिटीसाठी किंवा त्यांच्या गावासाठी जे जितके जास्त चांगलं त्यांना करता येईल, इथे लोकचा सहभाग इथे खूप महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारची जी लोकशाही पद्धती असते किंवा अशा प्रकारे जिथे चालवली जाते त्याला आपण काय म्हणतो, ग्रासरूट डेमोक्रेसी. तर इथे डिफरन्स काय लक्षात ठेवायचा आहे, ग्रासरूट म्हणजे काय आहे, लोकल लेवलला, स्थानिक ठिकाणी इथे काम केल्या जातं. हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता आपण बघूयात काही चॅलेंजेस. लोकशाहीला कोणते कोणते चॅलेंजेस इथे आहे, डेमोक्रेसीचे जगभरातले काय काय चॅलेंजेस आहेत. फर्स्ट, erosion of democratic norms and institution. Threats like populism, polarization, attack on free press can weaken democratic foundation. ओके, इथे काय काय फरक पडतो किंवा इथे थ्रेट काय काय आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थ्रेट ऑफ पॉप्युलिझम. इथे आपण हे समजून घेऊयात की व्हॉट इज पॉप्युलिझम. पॉप्युलिझम म्हणजे काय आहे की आपले जे नेते आहेत, राजकारणी आहेत किंवा आपले लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो, ते काय करतात की लोकांना भावनात्मक गोष्टींवरती एकत्र आणतात किंवा त्या भावनात्मक गोष्टींवरती त्यांना भडकावतात किंवा त्यांच्या ऍक्च्युअल जे त्यांचे रिअल प्रॉब्लेम आहेत त्यांच्यापासून त्यांना दूर नेतात. ठीक आहे, पॉप्युलिझम मध्ये मग सेन्सिटिव्ह जे विषय असतात, जिथे लोक सेन्सिटिव्ह होतात, भावनिक होतात, असे विषय घेतले जातात. मग तिथे धर्माविषयीचे विषय घेतले जातात, प्रादेशिक वाद तिथे केला जातो. ठीक आहे, तिथे एक कम्युनिटी, एथनिसिटी, रेस, कास्ट असे जे सेन्सिटिव्ह विषय, जिथे आयडेंटिटी लोकांची असते, जिथे त्यांना प्राऊड असतो, ज्या गोष्टीबद्दल ते इमोशनल असतात, अशा गोष्टींना धरून इथे कंटिन्यू त्यांच्यावरती बॉम्बार्डिंग केल्या जातं. ठीक आहे, तर थ्रेट्स लाईक पॉप्युलिझम, तर हे अशा ज्या गोष्टी आहेत त्या लोकशाहीसाठी खूप धोकादायक आहेत. दुसरी गोष्ट आहे पोलरायझेशन. म्हणजेच काय आहे, ध्रुवीकरण. टोकाचे निर्णय घेणं किंवा लोकांना एका टोकाच्या विचारसरणीपर्यंत पोहोचवणं, लोकांमध्ये ध्रुवीकरण करणं, दूर एकमेकांपासून करणं किंवा एकदम एक्स्ट्रीम एंड्सला त्या एका विचारसरणीमध्ये त्यांना ठेवणं. अटॅक ऑन फ्री प्रेस सगळ्यात महत्वाचं आहे. लोकशाही जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा आपण 4 खांब म्हटलेलं आहे की ज्याच्यावरती जे 4 पिलर्स जे आहे ओव्हरऑल, त्यामध्ये मीडिया जो आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आणि आजच्या जगामध्ये जिथे इंटरनेट ही प्रत्येक व्यक्तीची एक मूलभूत गरज बनलेली आहे आणि प्रत्येकच व्यक्तीला म्हणजे बऱ्यापैकी व्यक्तींना ज्यांच्याकडे ऍक्सेस आहे ते कशा पद्धतीने विचार करतील किंवा त्यांनी कशा पद्धतीने विचार केला पाहिजे ही गोष्ट सुद्धा तुमच्या हातातला आज मोबाईल कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, तर जेव्हा फ्री प्रेस, जेव्हा सरकारच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर तिथे बोलूच न दिल्या जाणं किंवा त्यांना योग्य पद्धतीने जे खरं आहे, जे त्यांना वाटतं आहे ते पब्लिश न करू देणं, लोकांपर्यंत न पोहोचू देणं, हा जो अटॅक आहे फ्री प्रेसवरचा, मीडियावरचा, हा एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि यामुळे डेमोक्रेटिक फाउंडेशन जे आहे ते वीक पडत जातं. सेकंड, डिसइन्फॉर्मेशन अँड ऑनलाईन manipulation. The spread of false information and the strategic use of social media can manipulate public opinion and undermine trust. Okay? लोकांपर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचवणं, जसं की मी आता सांगितलं, इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, यांच्या थ्रू इथे काय करणार आहे ते, तर लोकांचं मत कसं बदलेल किंवा हा जो आपण पहिला पॉइंट बघितला पॉप्युलिझम पसरवणं आजकाल खूप इझी झालेलं आहे. कुठल्याही प्रकारची एक विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवणं खूप इझी झालेलं आहे. तर चुकीची इन्फॉर्मेशन इथे शेअर करणं किंवा लोकांना इथे भडकावणं, त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचवणं, ह्या गोष्टी इथे थ्रेट आज डेमोक्रेसीसाठी, आपल्या लोकशाहीसाठी बनलेल्या आहे. तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे अनइक्वल पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. Factors like gerrymandering,
voter suppression and disproportionate influence of money in politics can limit equal participation. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर कंटेम्पररी टाइम्समध्ये, सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही भारतामध्येही बघितल्या तर याचे वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, की प्रचंड पैशांचा वापर करणं किंवा वेगवेगळ्या मीन्सचा, मटेरियल गोष्टींचा वापर करणं. ठीक आहे, यातून काय होतं आहे की प्रत्येकच व्यक्तीला योग्य पद्धतीने किंवा एक समान संधी जी आहे राजकारणामध्ये स्वतःला इथे इस्टॅब्लिश करण्याची ती मिळत नाहीये. आणि मग त्यामुळेच आपण हे सतत कोट ऐकत राहतो की मग निवडणुकांमध्ये आपण काय करतो किंवा ओव्हरऑल काय आहे, तर एक जे बॅड आणि वर्स्ट यांच्यापैकी आपल्याला काहीतरी चूज करायला लागतं. कारण आतापर्यंत आपल्याला त्याचा एक वेगळा अल्टरनेटिव्ह काय असणार आहे, आपण बेस्ट कसं चूज करू शकतो किंवा बेस्ट कुणी कसं राहू शकतो, याचं सोल्युशन आपल्याला आतापर्यंत मिळालेलं नाही. तर हे ओव्हरऑल होते डेमोक्रेसीचे चॅलेंजेस. ओके, सो आय होप डेमोक्रेसी हा जो पार्ट आहे किंवा डेमोक्रेसीच्या हे जे सगळे टाइप्स आपण बघितलेले आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथे लक्षात आले असतील. ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.